बेंगलोरमध्ये आणकेल तालुक्यात विनायकनगर येथे मोहन आणि त्याची बायको श्रीगंगा हे दोघे राहत होते. त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. त्यांना एक 6 वर्षाचा मुलगा होता. मोहन हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असून त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. लग्नानंतर 1-2 वर्ष त्या दोघांचा संसार सुखात समाधानाचा चालू होता. परंतु एका वर्षाने त्यांना मूल झाले. तसे मोहन आणि श्रीगंगा यांच्यात नेहमी भांडणे होऊ लागली. मोहन हा रोज कामावरून घरी येताना दारू पिऊन येऊ लागला. दारूच्या नशेत तो श्रीगंगा हिच्यावर संशय घेऊ लागला. तिचे आपल्या एका मित्राशी अनैतिक संबंध आहे हे त्याला कुणाकडून तरी समजले होते. त्याचा मित्रही तो घरी नसताना रोज येत होता. श्रीगंगासोबत तो तासनतास गप्पा मारत बसत होता. तो मित्र घरी आला की श्रीगंगा दरवाजा लावून घेत होती. त्यामुळे बंद दरवाजाआड त्या दोघांमध्ये काहीतरी घडते अशी चर्चा रंगत होती. ही चर्चा मोहनच्या कानावर आली होती म्हणून तो तिच्यावर संशय घेत होता. श्रीगंगा ही दिसायला देखणी असल्याने त्याच्या संशयाला बळच मिळत होते. तो हल्ली रोजच दारू पिऊन येऊन दारूच्या नशेत श्रीगंगा हिला मारहाण करत होता. शिवाय देऊन तो तिला म्हणायचा, हे मूल माझे नाही. तिच्या चारित्र्यावर तो शिंतोडे उडवत होता. नवऱ्याकडून रोजच होणाऱ्या मारहाणीला कंटाळून श्रीगंगा ही मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. त्यावेळी श्रीगंगाच्या माहेरच्या लोकांनी मोहन याला समजावून सांगून पाहिले, परंतु तो काही तिच्यावर संशय घेण्याचे बंद करत नव्हता. तिच्या माहेरी गेल्यानंतरही तो तिला शिवीगाळ करत मारहाण करत होता. अखेर श्रीगंगाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. 7-8 महिन्यांनी तिचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून तिला नवऱ्यापासून वेगळे राहण्याची परवानगी दिली. या निर्णयाप्रमाणे ती विनायकनगरमध्येच आपल्या आईवडिलांसमोर मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. श्रीगंगाचे शिक्षण झाले असल्याने ती उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात होती. तसे तिला कामही मिळाले होते. ती रोज आपल्या मुलाला शाळेत सोडून कामाला जात होती. कामावरून घरी परत येताना ती मुलाला शाळेतून घेऊन येत होती. नवरा मोहनपासून विभक्त राहूनही ती आनंदाने जगत होती. हेच नेमके मोहनला रुचत नव्हते. घटस्फोट झाला असतानाही तो मुलाला भेटण्याच्या नावाखाली तिला भेटायला येत होता. त्यावेळीही तो तिच्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करत होता. तरीही ती गप्प राहत होती. आपण सुशिक्षित आहोत, 4 चौघात भांडण केले की आपलेच हासे होते हे तिला माहीत होते, म्हणून ती शांत राहत होती. मात्र याचा अर्थ मोहनने वेगळा काढला होता. आपला मित्र आपल्या घटस्फोटीत बायकोला भेटायला येतो, ती त्याच्या जीवावर जगते असे त्याचे म्हणणे होते. भांडणात श्रीगंगाने त्याला बऱ्याच वेळेला समजावून सांगितले होते की माझे कुठल्याही परपुरुषाबरोबर काही संबंध नाहीत. मी स्वच्छ धुतल्या तांदळासारखी आहे. तरीही त्याच्या मनातील संशयाचा किडा काही कमी होत नव्हता. तो श्रीगंगाला शांतपणे जगू देत नव्हता. गेल्या 8-9 महिन्यापासून ते दोघे वेगवेगळे राहत होते. तरीही त्याने तिचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे ठरवले होते. काहीतरी कारण काढून भेटायला जायचे आणि भांडण उकरून काढायचे हे नेहमीचेच झाले होते. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी तो तिला भेटायला गेला. त्यावेळी त्याने पुन्हा तिच्याशी भांडण उकरून काढले होते. या भांडणात तिने त्याला स्पष्ट सांगितले की तुझा माझा काही संबंध नाही, मी तुझी बायको नाही आणि तू माझा नवरा नाही, त्यामुळे माझ्या घराकडे येत जाऊ नको. तिच्या या बोलण्याचा त्याला राग आला. त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या धमकीकडे तिने दुर्लक्ष करत तू इथून जा आणि तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तिथून जाताना त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, आपल्या मित्रानेच आपले जीवन बर्बाद केले आहे. आपल्या मित्राच्या नादाला लागून आपली बायको अशी वागत आहे. तिला आता जिवंत सोडायचे नाही असा विचार करत तो घराकडे आला. ती रोज सकाळी मुलाला शाळेत सोडून कामावर जाते हे त्याला माहीत होते. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ती येणाऱ्या वाटेवर लपून बसला. ती सकाळी लवकर आपल्या मुलाला स्कूटीवर बसवून शाळेत सोडून कामाला जायला निघाली होती.
विनायकनगरमधून ती बाहेर पडून रस्त्यावर आली. स्कूटी चालवत काही अंतर पुढे आल्यावर अचानक मोहन तिच्या गाडीच्या समोर आला. त्याच्या डोळ्यात सुडाची भावना दिसत होती. हातात धारदार चाकू होता. त्याने तिची गाडी अडवली. तिचा हात धरून बाजूला ओढत त्याने तिला खाली पाडले. तिला शिवीगाळ करत त्याने तिच्यावर हल्ला चढवला. तिच्या मानेवर, बरगड्यात आणि पोटात त्याने चाकूने 7 ते 8 वेळा वार केले. ती जीवाच्या आकांताने ओरडत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या ओरडण्याने रस्त्यावरून जाणारे येणारे लगेच धावत आले. त्यावेळी मोहन रागाने लालबुंद झालेला होता. त्याला पाहून कुणीही पुढे जाण्याचे धाडस दाखवले नाही. तिला मारून तो तसाच रस्त्याने पुढे गेला. तो गेल्यावर तिथे असणाऱ्या लोकांनी लगेच श्रीगंगाला जवळच्या नारायण हेल्थ सिटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. कुणीतरी या घटनेची माहिती हेब्बागोडा पोलीस स्टेशनला दिली. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्रीगंगाचे नातेवाईकही घटनास्थळी आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती पोलिसांनी श्रीगंगाच्या नातेवाईकांकडून घेतली. पोलिसांनी घटनास्थळाजवळील CCTV फुटेजची पाहणी केली. यामध्ये श्रीगंगा हिचा नवरा मोहन हा तिच्यावर चाकूने सपासप वार करत असल्याचे दिसत होते. घटनेनंतर मोहन हा पळून गेला होता. तो पळून आणकेल येथे गेला आहे. तिथे तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला हेब्बागोडी पोलीस स्टेशनला आणले. तिथे त्याच्याकडे या घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. या घटनेची फिर्याद श्रीगंगा हिच्या माहेरच्या लोकांकडून घेतली. त्यानुसार श्रीगंगा वय 29 हिच्या खून प्रकरणी तिचा नवरा मोहनराज वय 32 याच्या विरोधात कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास हेब्बागोड पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.